मित्रांनो, आजकाल लोक ना देवाला नाही पैशाला नमस्कार करतात, पण एक वेळ अशी येतेच जेव्हा पैशाने नाही देवाने आपल्याला वाचवलंय हे त्यांच्या लक्षात येतं. मित्रांनो, तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल ना की मी असं का बोलते. त्याचं कारण असं की रिसेंटली माझ्या आयुष्यामध्ये अशी एक घटना होऊन गेली आहे, त्याच्यामुळे मला आता असा प्रश्न पडलाय की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सध्या पैसा महत्वाचा आहे की देव. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यात घडली ती घटना नेमकी काय आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही गोष्ट आहे एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या राहुल याची. राहुल हा खूप श्रीमंत होता, गाडी बंगला सगळं काही त्याच्याकडे होतं, पण तो देवाला मानत नव्हता. त्याला असं वाटायचं की सगळं काही आहे हे फक्त पैशाने विकत घेऊ शकतं, बाकी देव हा अस्तित्वात नाहीये. त्याला देवावरती विश्वास नाही. त्याला असं वाटायचं की पैसा म्हणजेच देव आहे. पण त्याची बायको अशी नव्हती. त्याची बायको ही पूर्ण श्रद्धाळू, भक्तिभावाने पूजा वगैरे करायची, दररोज सकाळी मंदिरात जायची यायची, भजन कीर्तन ही तिचं करायचं. पण तो तिच्यावर हसायचा. तिला म्हणायचं की काय करते तू, देव नाहीये बघ, पैसा म्हणजेच देव आहे. तेव्हा ती अशीच त्याला समजत एक दिवशी बोलली होती की राहुल, तू सगळं काही पैशाने विकत घेऊ शकतोस, पण मन शांती असते ना ती तुला पैशाने कधीच भेटणार नाही. पण त्याला ही गोष्ट कधी पटली नाही. त्याला असं वाटत होतं की नाही, ही बोलते हे खोटं बोलते. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, मी जे काय करायचं आहे ते मी पैशाने इझिली करू शकतो. एक दिवस असा आला की त्याचा एक छोटासा पोरगा आहे, तो आजारी पडला. इतका आजारी पडला की तो शहराकडे आला, मोठमोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, भरमसाठ पैसा त्याला ओतला त्याने. पण शेवटी त्या पोराची तब्येत ही काय सुधारत नव्हती, ती खालवतच होती. तेव्हा डॉक्टर असे जनरली बोलता बोलता बोलले की बघा, मी माझे सगळे प्रयत्न करतोय, पण आता जे काय आहे ते वरच्याच्या हाती आहे. तेव्हा त्याचे असे डोळे उघडले आणि तोच असा ढसाढसा रडत देवापाशी गेला. तो मंदिरात गेला आणि देवाच्या दारात उभा राहून म्हणाला की देवा, मी तुझ्याकडे आजपर्यंत कधी आलो नाही, तुझ्या उंबरठ्यावर कधी पाय नाही ठेवला, मला तुझ्यावरती कधी विश्वास नव्हता, पण आज तुझ्या इकडे आलोय, माझी इच्छा पूर्ण कर, माझ्या बाळाला, माझ्या मुलाला लवकरात लवकर बरं कर. तो संध्याकाळी परत हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमचा पोरगा हा हळूहळू रिकवर होतोय, तुमचा पोरगा ट्रीटमेंटला प्रतिसाद देतोय. जेव्हा हे वाक्य जेव्हा त्याने ऐकलं, विचार नाही करू शकत, इतका ढसाढसा रडू लागला. आणि त्याला नंतर तो त्याच्या बायकोला बोलला की नाही, तू बोलली होतीस ते बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी राहुल मंदिरात गेला. त्यांनी देवाचे आभार मानले आणि म्हणाला की आज माझा पोरगा फक्त तुझ्यामुळे माझ्या जवळ आहे. ही बातमी ऐकून आमच्या सगळ्यांना खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. मलाही खूप भारी वाटले की अरे वा, देवाने चक्क आज एवढी मोठी साथ दिली आणि त्या पोराला एवढं मरणाच्या दारातून वाचवलं. मलाही त्यावेळी खूप आनंद झाला होता. आता काही गेले दिवस झाले मी विचार करते की खरंच म्हणजे मला असं वाटतं की खरंच देवाने राहुलच्या मुलाला वाचवलं असेल का, की त्याच्यासोबत एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची जी ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरांचा पण काही ना काही हात असेलच ना. असं वाटायचं कारण म्हणजे एकच, मी सायन्सला मानते. म्हणजे देवाचा एक चमत्कार झाला आणि त्याने राहुलच्या मुलाला वाचवलं याबद्दल काही शंकाच नाही मला. पण त्यासोबत हॉस्पिटलमध्ये चालू असलेली ट्रीटमेंट ही सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राहुलचा मुलगा हा देवाच्या आशीर्वादाने वाचला की देवाचा आशीर्वाद प्लस हॉस्पिटलची ट्रीटमेंट ह्या दोन्ही गोष्टींमुळे वाचलाय? तुम्हाला काय वाटतं, राहुलच्या मुलाला कोणी वाचवलं असेल, देवाने की पैशाने? याचं उत्तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.